नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समाज कल्याण विभाग भरतीचा एक्सपेक्टेड कट ऑफ. आपल्या सर्वांना माहितच आहे की सुधारित उत्तर तालिका या ठिकाणी विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच. जो काही तुमच्या मार्कमध्ये बदल झाला तोही तुम्ही मेन्शन करू शकता. यापूर्वी आन्सर कीची अपडेट आपण दिलेली होतीच, त्यावरून तुम्ही आन्सर की चेक केलेली असेल. जर अजून देखील तुम्ही चेक केलेली नाही तर लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये त्यासोबतच टेलिग्रामला सुद्धा उपलब्ध आहे. त्यावर जाऊन तुम्ही तुमचं लॉग इन करून या ठिकाणी सर्वात प्रथम टाकायचा आहे आयडी, नंतर पासवर्ड आणि कॅप्चा फिल करून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही पासवर्ड वगैरे विसरले असाल तर फॉरगॉट पासवर्डचा किंवा चेंज पासवर्डचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. त्यावरून तुम्ही तुमचं लॉग इन हे करू शकता. लॉग इन केल्याच्या नंतर जी काही सुधारित उत्तर तालिका आहे ती तुमच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेली असेल. त्यावरून तुम्ही तुमचा स्कोर हा चेक करू शकता. यापूर्वी आपण आन्सर कीचा व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा स्कोर किती आहे, काही प्रश्नामध्ये बदल झाला का, त्याची माहिती आपल्यापर्यंत आली. तर पहा, आता अंदाजित कट ऑफ काय असू शकतो त्याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. टेलिग्रामवर ज्या काही छोट्या-मोठ्या भरत्या आहेत किंवा नवीन जाहिराती आहेत त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहते. त्यामुळे तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर पहा मित्रांनो, एक्सपेक्टेड कट ऑफ आपल्याला पाहायचा असेल तर कट ऑफ ठरवण्याचे काही निकष आहेत. त्यामध्ये तुमची परीक्षा कशी पार पडली, ती परीक्षा पद्धती कोणती होती, निगेटिव्ह मार्किंग होती का नव्हती, त्यानंतर पेपरचा पॅटर्न कसा होता, प्रश्नांचं स्वरूप कसं होतं आणि त्यासोबतच सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे जागा किती आहेत आणि फॉर्म किती आले. तर आपण सर्वात प्रथम पाहूया जागा. त्यानंतर जे काही निवडीचे निकष आहेत तेही आपण पाहूया. इथे पहा, जागा जर आपण पाहिल्या, पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक. कोणत्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे, कोणत्या पदाचं होणार नाही, त्याही बाबत आपण डिस्कस करणार आहोत. कारण की सर्व पदांचं नॉर्मलायझेशन होईल असं जरी सर्वांना वाटत असलं तरी काही पदांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. आणि ते का होणार नाही त्याची माहिती आपण पाहणार आहोत. कारण की सध्या जे तुमचे काही मार्क्स आहेत सेकंड रिस्पॉन्सिबिलिटीनुसार किंवा जी काही सुधारित उत्तर तालिका आहे त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर चेक केलेला आहे. पण त्यामध्ये बदल होईल. तर तो बदल का होणार आहे? कारण की नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे आणि नॉर्मलायझेशन कोणाचं होणार आणि कोणाचं होणार नाही हे आपल्याला टाइम टेबलवरून समजणार आहे. ते आपण पुढे पाहूया. सर्वात प्रथम आता आपण जागा पाहून घेऊया एकदा. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकच्या जागा आहेत. एकूण 5 पदे आहेत. कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकता. इथे जे आहे ते तुमच्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत आणि इथे समांतर आरक्षणानुसार जी काही विभागणी आहे ती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. तर पहिलं पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, ज्याच्या 5 जागा आहेत. दुसरं जर आपण पाहिलं समाज कल्याण निरीक्षक फक्त, तर त्याच्या 39 जागा आहेत. नंतर पुढचं पद पाहिलं तर गृहपाल किंवा अधीक्षक महिला, यांच्या एकूण 92 जागा आहेत. नंतर पुढील पद जर पाहिलं गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, तर इथे 61 पदे आहेत. नंतर उच्च श्रेणी लघुलेखक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 10 एकूण पदे आहेत. नंतर पहा निम्न श्रेणी लघुलेखक एकूण 3 पदे आहेत. लघु टंकलेखक एकूण 9 पदे आहेत. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर लघु टंकलेखक पर्यंतच या ठिकाणी 9 पदे आहेत. तर पहा मित्रांनो, एकंदरीत जागा आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याची विभागणी देखील तुम्ही स्क्रीनशॉटद्वारे पाहू शकता. एकतर व्हिडिओ थांबवून तुम्ही चेक करू शकता किंवा स्क्रीनशॉटही तुम्ही घेऊ शकता. आता जाऊया आपण सर्वसाधारण अटींकडे, की तुमची निवड कशी होणार आहे. तर सर्वात प्रथम जे आहे तिथे आपल्याला निवडीचे निकष पाहण्याची आवश्यकता नाही, पेपरचा पॅटर्न पाहण्याची आवश्यकता नाही. कारण की ऑलरेडी तुम्ही एक्झाम दिलेली आहे आणि एक्झाम फेस केल्या कारणाने त्याबाबत डिस्कशन करण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही जो पेपर पॅटर्न होता 25, 25, 25, 25 चा, तो सर्व तुम्हाला इथे माहीतच आहे. म्हणून आपण त्याबाबत बोलणार नाही आहोत. आपण कशाच्या बाबतीत बोलणार आहोत ते म्हणजे तुमची निवड जी होणार आहे किंवा याच्यानंतरची जी काही प्रोसेस असणार आहे त्याबाबत. तर सर्वात प्रथम जी आहे फर्स्ट रिस्पॉन्स शीट आपली आलेली होती. त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट आपली आता आलेली आहे. यानंतर काय होणार आहे ते होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन जे आहे ते तुमचं बाकी आहे. लवकरच तुम्हाला ते दिसेल. नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर मेरिट लिस्ट जी आहे ती आपल्याला दिसू शकते. मेरिट लिस्टमध्ये तुमचा रॉ स्कोर जो असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यासोबतच जो काही नॉर्मलायझेशन झालेला स्कोर असेल तोही तुम्हाला दिसेल. म्हणजे दोन्ही स्कोर त्या लिस्टमध्ये आपल्याला प्रोव्हाईड केल्या जातील. कारण की गेल्या काही काळामध्ये ज्या काही परीक्षा पार पडल्या तर त्याच्यावरूनच आपण एक अंदाज जो आहे तो बांधू शकतो. मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर तुमचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जागा कोणत्या कॅटेगरीच्या किती आहेत त्यानुसार साठी कॅन्डिडेट बोलावले जातील आणि डी झाल्याच्या नंतरच लागणार आहे तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट. तर अशा पद्धतीची पुढची प्रोसेस राहणार आहे. या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यायचं आहे किंवा ज्यामधून तुमचा विचार केला जाणार आहे तशा लिस्टमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर किमान 45% गुण मिळवणं कंपल्सरी आहे. हा जो आहे हा जी-आर आहे महाराष्ट्र शासनाचा. आणि या जी-आरमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की परीक्षा जी काही असेल 100% त्यापैकी
45% गुण घेणं गरजेचे आहे. तरच तुमचा विचार हा पुढील टप्प्यासाठी करण्यात येणार आहे किंवा निवडीसाठी करण्यात येणार आहे. 45% कमी जर मार्क्स पडले, तर या ठिकाणी तुमचा विचार पुढील प्रोसेससाठी केला जाणार नाही. अशी माहिती जी आहे ती जी-आरनुसारच प्राप्त झालेली आहे. काही जणांचं म्हणणं आहे की निगेटिव्ह मार्किंग पॅटर्न बदलला, असं झालं, तसं झालं. तर आता या निकषामध्येही बदल होणं अपेक्षित आहे. पण पहा मित्रांनो, तसा अजून बदल काहीही झालेला नाहीये. जो काही जी-आर आहे पूर्वीचा, तोच या ठिकाणी कार्यरत आहे आणि नवीन जो नियम जो आहे तो बदलण्यात आलेला नाही. इथे पहा, आता 45% म्हणजे किती? आपली परीक्षा होती 200 गुणांची. 200 पैकी आपल्याला 90 गुण घेणं कंपल्सरी आहे. 90 किंवा त्यापेक्षा जास्त इतके आपल्याला मार्क्स घेणं गरजेचे आहे, जर मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल. दुसरं असं, ज्यांना या 90 पेक्षा कमी मार्क्स आहेत, म्हणजे 90 पेक्षाही काही विद्यार्थी कमी असतील. आता त्यांना असं वाटत असेल की आमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे किंवा लिस्टमध्ये आम्ही येणार आहोत किंवा नाही. तर अजून तुमचं नॉर्मलायझेशन बाकी आहे. सर्वात फायनल जो स्कोर असणार आहे आफ्टर नॉर्मलायझेशनचा, तो या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल. म्हणून तुमचं जर 90 स्कोर नसेल, पण नॉर्मलायझेशन जर 90 झाला, तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये या. मेरिट लिस्टमध्ये आले म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असंही नाही. जागा किती आहेत, कॅटेगरी वाईज त्याची विभागणी कशी आहे, त्यानंतरच तुमची निवड केल्या जाणार आहे. तर हा फक्त एक निकष आहे. हे जे आहे ते पासिंगचे मार्क्स आहेत. पास झाले म्हणजे तुम्ही लागले असे नाही. मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी एवढे मार्क घेणं कंपल्सरी आहे. हा झाला एक नियम. दुसरं, जर कट ऑफ बाबत बोलायचं झालं, तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, तो म्हणजे वार्डनसाठी. वार्डन जे आहे ते मेल असो, फिमेल असो, किंवा त्यानंतर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर जे आहेत त्यासाठी फॉर्म भरलेला आहे. वार्डनबाबत जर बोलायचं झालं, आपण जागा पहा एकदा. इथे तुम्हाला जागा दिसतील. जागांची विभागणी जी आहे ती मेल फिमेलमध्ये झालेली आहे. एक आहे सर्वसाधारण आणि दुसरं जे आहे ते आहे फक्त महिलांसाठी. तर जे फक्त महिलांसाठी आहे त्या ठिकाणी फक्त मुलीच अप्लाय करू शकत होत्या किंवा महिला ज्या आहेत त्या अप्लाय करू शकत होत्या आणि त्यांच्या जागा देखील 62 आहेत. तर इथे 62 जागा आहेत. जर कॅटेगरी वाईज विभागणी आपण पाहिली, तर सर्वसाधारण जर इथे पहा, हे तर समांतर आरक्षणाची कॅटेगरी आहे. सर्वसाधारणमध्ये अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 4, विमुक्त जातीसाठी 2, साठी 1, 3, 1, विशेष मागास प्रवर्गासाठी 2, त्यानंतर इतर मागास वर्गासाठी 10, आर्थिक दुर्बल घटक 7, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग 7 आणि एकूण आरक्षित पदे झालेले आहेत 43 आणि अराखीव जी पदे आहेत ती आहे 21, असे एकूण 64 ही सर्वसाधारणसाठी आहे. समांतर कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो याच्यापेक्षाही कमी जाण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो कोणीही एक्सपेक्ट करू शकत नाही. कारण की त्यामध्ये किती कॅन्डिडेट आहेत, किती नाही, अंशकालीनचे किती आहेत, त्यानंतर माजी सैनिक किती आहेत, त्यांचा कट ऑफ हा कितीही मार्कांनी कमी होऊ शकतो. पण ज्या काही सर्वसाधारणच्या कॅटेगरी आहेत तिथे मात्र कट ऑफ जो आहे तो आपल्याला जवळपास सेम लागताना दिसतो. तर इथे जर आपण अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, जे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स समोर आलेले आहेत किंवा विद्यार्थिनींचे मार्क्स समोर आलेले आहेत, त्यानुसार 130च्या आसपास जो आहे तो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. आता काही जण म्हणतील हा कट ऑफ जास्त आहे, काही जण म्हणतील कमी आहे. जागा जरी तुम्हाला 92 या ठिकाणी दिसत असल्या तरी देखील सर्वसाधारण कॅटेगरीच्या किंवा ओपनसाठी ज्या आपण जागा जर पाहिल्या, तर त्या आहेत फक्त आणि फक्त 21. किती जागा आहेत? 21 जागा आहेत, ज्यामध्ये सर्व विद्यार्थिनी पात्र ठरू शकतात जर मेरिट लिस्टमध्ये आल्या तर. तर ज्या 21 विद्यार्थिनी आहेत, नक्कीच त्यांचे मार्क्स जे आहेत ते आपल्याला एक्झॅक्ट तर कळू शकत नाही आणि कोणीही भविष्यवाणी देखील करू शकत नाही. जो कट ऑफ आहे तो तुमच्या मेरिट लिस्टनुसारच लागणार आहे. कोणाला किती मार्क्स मिळाले, टॉप कॅन्डिडेट किती आहेत, काय आहेत त्यानुसार. आता मी ही भविष्यवाणी करू शकत नाही, पण गेल्या काही काळामध्ये जो काही परीक्षा झालेल्या आहेत आणि त्यांचे लागलेले कट ऑफ आहेत, याचा एक अंदाज जर आपण बांधला आणि इथे परीक्षेचा पॅटर्न जर आपण पाहिला, तर वार्डनचा फिमेलचा जर कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केला तर 130 जो आहे त्याच्या आसपास ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा लागू शकतो. आता कॅटेगरीचा जर विचार केला तर तो याच्याही पेक्षा कमी येण्याची शक्यता आहे. आता हे का कमी होऊ शकतं? इथे सर्वस्वी भानगड आहे ती म्हणजे निगेटिव्ह मार्किंगची. याच्यापेक्षाही कट ऑफ नक्कीच वाढला असता. 200 गुणांची परीक्षा आहे, आपण 130 वर कट ऑफ पकडतोय, त्याचं कारण आहे निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंगचा परिणाम आपल्याला या परीक्षेवर दिसून येऊ शकतो. म्हणूनच इथे जो कट ऑफ आहे तो 130च्या आसपास राहू शकतो वार्डन फिमेलचा, आणि जे कॅटेगरीज असतील त्याचा याच्याही पेक्षा कमी येऊ शकतो. तर इथे आपण बोललेलो आहोत फिमेल बाबत, पण तेच जर आपण मेल बाबतचा विचार केला, म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरीचा जर विचार केला, तर सर्वसाधारणचा जो काही कट ऑफ आहे त्याच्या जागाही 61च आहे आणि जर कॅटेगरी वाईज तुम्ही विभागणी पाहिली सर्वसाधारणसाठी तर एकच जागा आहे. 1 जागा आहेत. फक्त इतर मागासवर्गासाठी 3 आहेत, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी 2 आहे आणि EWSसाठी 2 आहेत. ओपनच्या ज्या जागा आहेत त्या आहेत एकूण 9 सर्वसाधारणसाठीच्या. इथे जर आपण कट ऑफ पाहण्याचा प्रयत्न केला, कोणता? सर्वसाधारण वर्डनचा, तर हा जो कट ऑफ आहे तो आपल्याला 140 प्लस लागताना दिसू शकतो ओपन कॅटेगरीसाठीचा. बाकीच्या कॅटेगरीज आहेत त्यांचा कमी येऊ शकतो, पण जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो 140 प्लस जाण्याची शक्यता आहे. हा जर समजा पेपरचा पॅटर्न वेगळा असता तर याच्याही पेक्षा जास्त गेला असता, पण हा जो आहे 140च्या आसपास कट ऑफ राहू शकतो ओपन कॅटेगरीचा. आणि ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यांचा तुम्ही 4 ते 5 मार्क कमी, आता काही जण म्हणतील असे
ऑड इव्हन नंबरमध्ये का मार्क्स आहेत, तर पहा नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर 2 वाढतात, 3 वाढतात, 5 वाढतात, किती वाढतात नॉर्मलायझेशनवरही डिपेंड राहणार आहे. सध्या आपण रॉ स्कोरनुसार बोलतोय, कारण की जो काही विद्यार्थ्यांनी स्कोर पाठवलेला आहे तो रॉ स्कोर आहे. तुमचं नॉर्मलायझेशन किती होतं तेही या ठिकाणी महत्त्वाचं ठरेल. आपण पाहिलं BMC असो, तलाठी असो, अशा विविध परीक्षा आहेत ज्यामध्ये नॉर्मलायझेशन 30-30 मार्कांचं झालेलं आहे. आता 30 मार्क जर वाढले तर मग कट ऑफ कितीवर जाईल हे तर कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या जर रॉ स्कोरचा विचार केला, नॉर्मलायझेशन जर व्यवस्थित झालं तर तुमचा कट ऑफ जो आहे तो 140च्या प्लस राहण्याची शक्यता आहे ओपन कॅटेगरीचा. इतर ज्या कॅटेगरीज आहेत त्याचा कमी राहू शकतो. हे जे आहे हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही याच्याशी सहमत असाल असं नाही. तुम्हाला काय वाटतं किती कट ऑफ लागू शकतो? कॅटेगरीचा कट ऑफ किती लागू शकतो, कितीपर्यंत कमी येऊ शकतो, किती वाढू शकतो, ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. तुमचा जो काही स्कोर आहे तोही तुम्ही मेन्शन करा, तुमची कॅटेगरी मेन्शन करा. त्यासोबतच कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज भरलेला होता तेही तुम्ही मेन्शन करू शकता. ही झाली 2 पदे. त्या पुढचं पद जर आपण पाहिलं तर ते आहे समाज कल्याण निरीक्षक. याच्या जागा ज्या आहेत त्या याच्यापेक्षाही कमी आहेत. म्हणजे फक्त 39 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 2, जमातीसाठी 2, त्यानंतर भजसाठी 1, 1, 2, त्यानंतर विशेष मागास प्रवर्गासाठी 1, इतर मागास वर्गासाठी 1, नंतर EWS 2 आणि SC-BC 1. एकूण अराखीव जी पदं आहेत ती आहेत 4. राखीव आहेत 13, अराखीव आहेत 4. टोटल आहेत 17 सर्वसाधारणसाठीच्या. इथे आपण समांतरबाबत बोलत नाही आहोत, कारण की समांतरचा कट ऑफ हा त्याच्याही पेक्षा कमी लागू शकतो. इथे जर आपण कट ऑफचा विचार केला तर हा देखील 150च्या आसपास कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. 150च्या जवळपास हा कट ऑफ राहू शकतो. काही जणांना जास्त वाटेल, काही जणांना कमी वाटेल. हा पूर्णतः वैयक्तिक अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते मेन्शन करू शकता. 150 जो आहे तो ओपन कॅटेगरीचा राहू शकतो. बाकीच्या कॅटेगरीज आहेत त्याच्यापेक्षा कमी येऊ शकतात आणि जे काही कट ऑफ फायनल येईल ते आपल्याला विभागाद्वारे कळवण्यातच येणार आहे. मेरिट लिस्ट आल्याच्यानंतर चित्र पूर्णतः स्पष्ट होऊन जाईल. मेरिट लिस्टमध्ये जर त्यांनी कॅटेगरी मेन्शन केली तर मग फारच चांगलं. मग तर आपल्याला तेव्हाच चित्र जे आहे ते स्पष्ट होताना दिसेल. आता पहा या तीनही पदाचा कट ऑफ काय असू शकतो त्याचा आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. इतर जे पद आहेत त्यांच्या जागा खूप कमी आहेत त्यामुळे त्यांचा कट ऑफ सांगणे शक्य नाही. पण तरी देखील तुम्ही तुमचे मार्क्स कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता आणि यानंतर काही प्रश्न देखील असतील किंवा डाऊट्स असतील तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.